पहा, आज या परमेश्वरी कार्याचा योग आमचे मामाजी ज्यांच्याकडे नव्य हवन कार्य आहे शिवाजी बिरटकर यांनी काल येऊन निमंत्रण दिलं आणि गटामध्ये तर तसंही निमंत्रणाची गरज नाही, पण या परिवाराला निमंत्रण दिलं पाहिजे आणि त्यांनी निमंत्रण दिलं आणि आजचे हे परमेश्वरी कार्य आम्हाला मिळालं। ज्यावेळेस आमचे मामाजी इथं नाही, आमच्या घराच्या बाजूला राहायचे, तेव्हा बहुतेक मी 4-5 वर्षाचा असेल, त्यांचे भाऊ आणि ते सोबत राहायचे आणि आम्ही लहान असताना त्यांचे भाऊ खूप शिक्षित होते। आम्हाला तेव्हा मातीच्या कुळाचे आमचे घर होतं, आम्ही अनेकात होतो आणि कंदीलचा जमाना होता। त्यावेळेस त्या कंदीलमध्ये ते अभ्यास करायचे आणि आम्हाला मारू त्यावेळेस ते शिक्षण शिकवायचे। आज ते दिवस आहे आणि आज आम्ही या मार्गात गेलो, हे दिवस आहे। तर हळूहळू कसं दिवस पलटतात आणि कशी प्रगती होते, कोण कुठे जाऊन पोहोचते सांगता येत नाही। आणि इथं बसल्या बसल्या मला ते लहानपणाचे दिवस आठवत होते। मामाजी आम्हाला मारायचे, आम्ही जर कुठं रस्त्याने इकडे तिकडे गेलो तर पकडून घरपर्यंत मारत आणायचे आणि बराच काळ तो लोटला। बोललो, सगळ्यांना लक्षात आहे की आम्ही ना श्रीमंत होतो, ना आमच्याकडं असं सुख होता, ना संपत्ती होती। आम्ही ज्या दिवशी या मार्गात गेलो त्या दिवशी दुःखाने त्रस्त होतो। तुम्ही इथं बसल्या बसल्या आठवण करून घ्या की आपला मार्गात गेल्याचा जो दिवस होता त्यावेळेस माझ्या पती परमेश्वराची अवस्था काय होती, आमची अवस्था काय होती, आमच्या कुटुंबाची अवस्था काय होती। जर तो दिवस सगळ्याच्या मनीधनी असेल, लक्षात असेल, तर आपण बाबाची शिकवण कधीही भूलणार नाही। कारण की आपण कसं कालांतराने पहा, मी जेव्हा सांगितलं का मी लहान होतो, मामाजी मारायचे शिकवायचे, तसंच मार्गात आपण जुळतो। जुळल्यानंतर मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करते की बा तू तुझ्या परिवारात असं वाग, तत्वशब्द नियमाचे पालन कर, चर्चा बैठकीत जा आणि कालांतराने आपल्या जीवनात परिवर्तन होते, सुख शांती समाधानी लाभते। कशामुळं? मार्गदर्शकाला तो अधिकार आहे कार्य देण्याचा, तो अधिकार सेवकाला नाही। मार्गदर्शकाच्या मुखातून निघालेले शब्द जे कार्य देतात त्या कार्यावर परमेश्वर कार्य करतो। म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर आपल्याकडून कुठे चुका झाल्या किंवा काही कळत न कळत गलती झाली तर आपल्याला मार्गदर्शकाकडे जाऊन आपल्या चुकीची गलतीची सोडवणूक करणे, चाहे ते त्यागाच्या कार्यात असो किंवा दैनंदिन जीवनामध्ये करत असलेल्या घडामोडी असो किंवा घरामध्ये ज्या काही घडामोडी होतात, पती पत्नीच्या किंवा कुठं भांडण होते, तर त्या चुकाची सोडवणूक मार्गदर्शकाकडे करणे हे अत्यंत गरजेचे आहे। कारण की मार्गदर्शक हा परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळा अंतर्गत मंडळाचा हा नीव आहे, पाया आहे। बाबांचा शब्द मार्गदर्शकाला आहे आणि जर आपली सोडवणूक मार्गदर्शकाकडे झाली तर मार्गदर्शक आपल्याला त्यानुसार कार्यप्रणाली देतात, आपल्याला कसं वागायचं, कसं चालायचं ते समजून सांगतात आणि परमेश्वर त्यांच्या शब्दावर आपण केलेल्या कार्यामध्ये आपल्या जीवनात प्रगती निर्माण करते आणि हे क्रिया असं चालू असते। तुम्हाला सांगतो की जोही पहिल्या दिवसाची आठवण भुलून जर मीपणा जर आपण आपल्यामध्ये आणले तर आज आम्ही पाहतो की भरपूरसे त्यागी सेवक आहे ज्यांच्यावर दुःख कोसळले आहे आणि जे आज जुळलेले किंवा इथून महिनाभर जुळलेले, वर्षभर जुळलेले जे सेवक आहे त्यांच्या घरामध्ये सुख शांती समाधानी लाभली आहे। कारण त्यामागचं कारण असं आहे की आपण जेव्हा साध्या कार्यात असतो, नवीन असतो, त्यावेळेस
सकाळची जी विनंती आहे 5च्या नंतर आणि 6च्या आत आपल्या कुटुंबात झाली पाहिजे ते आपण करतोच. आपण परिवारामध्ये शब्द शेअर करत राहतो की जर इथे चुकलो तर काकाजी आपल्याला रागवेल, तिथे चुकलो तर आपले कार्य खंडित होईल, जर असं बोललो तर आपल्यावर प्रसंग येऊ शकते. पहा, हा मार्ग शब्दावर आहे. तुम्ही जसे शब्द वापराल तशी क्रिया या मार्गात घडते. म्हणून आपण सकाळच्या विनंतीत भगवंतासमोर आपले दुःख सांगतो. प्रकारे दुःख आहे, हे दुःख आपण दूर करावं. आमच्या घर परिवारामध्ये सुख शांती समाधानी लागू द्या असा योगही मागतो. आणि त्या दिवसभरात चुका झाल्या त्याची सायंकाळी पुन्हा परमेश्वराला आपण माफी मागतो. तर या मार्गात आपल्याला मार्गाच्या बाहेरचे काही नाही करायचं आहे की जे दैवत आपण पूजत आलो, आपल्या आईवडिलांना पूजले, त्याचे विचार घेऊन आपल्याला नाही जगायच्या. आपल्या बाबाचे विचार काय होते, बाबांनी आपल्या जीवनात काय केलं. आज जो काही योग आपण मागतो आहे, आपण आपल्या मुलांसाठी मागतो, आपल्या पतीसाठी, पत्नीसाठी, आईसाठी, वडिलांसाठी मागतो. पण आपले बाबा असे होते का? बाबांनी तर कुटुंबाचे दुःख दूर केले, परमेश्वरी कृपा प्राप्त केली, पण बाबांनी कधीही आपल्या परिवाराचा विचार नाही केला की माझा मुलगा काही बनेल आणि माझा कुटुंब सुखी राहील. बाबांनी विचार केला या धरतीवरच्या दुखी कष्टी मानवाच्या, ज्यामध्ये गिनती आपली लागते. बाबा यांना एवढी तळमळ होती की बाबा गावोगावी गेले, गाव खेड्यात गेले. कशा करता की हा मानव दुखी कष्टी आहे, याला दुःखानं एवढं म्हणजे पीडित केलं आहे, व्यसनी आहे. तर हा कुठेतरी एका भगवंताच्या चरणी या मार्गात जुळेल, एका भगवंताच्या चरणी मरेल आणि जी परमेश्वरी कृपेची साधना आहे, जी तत्वशब्द नियम आहे, त्याची वागणूक आपल्या कुटुंबात करून कुठेतरी याचे जीवन सुखी होईल. आणि बाबांनी ही तळमळ शेवटच्या टप्प्यापर्यंत 1996 मध्ये जेव्हा बाबा गेले तेव्हापर्यंत बाबांनी ही तळमळ केली. बाबाच्या पाय सुद्धा कटला तरी बाबा थांबले नाही. आणि बाबा सोबत मातोश्री आई वाराणसी, जे आपली आई आहे, आईला असं वाटलं, सेवकांना असं वाटलं, बाबाला वाटलं की कुठेतरी बाबाचं आयुष्य इथे संपणार आहे. आणि सेवकांनी बाबाला विनंती केली की बाबा कुठेतरी अजून तुमचं मार्गदर्शन पुढे मिळावं. पण पहा, त्या मातोश्री आईनी भगवंताला विनंती केली की जे दुखी कष्टी परिवार आहे, जे दुखी कष्टी सेवक आहे, त्यांना बाबाचं मार्गदर्शन मिळेल आणि मिळायला पाहिजे. म्हणून आईने आपलं 6 वर्षाचं आयुष्य बाबाला दिलं आणि आई आपल्याला सोडून गेल्या. म्हणजे या मार्गामध्ये आयुष्य भेटते, जीवन भेटते, सगळंच काही भेटते आपल्याला, सुख शांती समाज. प्रार्थनेमध्ये जे काही नियम दिले आहे, सत्य मर्यादा प्रेमाने वागणे, याच्या अतिरिक्त आपल्याला काही नाही करायचं. घर गृहस्थी उंच आणण्यासाठी, मानवी जीवनात अनेक उद्देश सफल करण्यासाठी बाबांनी जे 5 नियम दिले आहे, या अंतरात्म्यातून म्हणजे ध्येयाने एका परमेश्वराला मानणं आहे. पहिल्याच दिवशी मार्गदर्शक सांगतात की या मार्गात जर तुम्हाला जुळायचं आहे तर तुमच्या हातात घरात असलेले धागे दोरे, जे काही ज्या निर्जीव मूर्त्या आहेत, ज्यांना जीव नाही, त्यांना तुम्ही आपल्या घरातून काढा. आणि हे जी मूर्ती आहे, हे जिवंत मूर्ती आहे, हिला नमस्कार करा. म्हणजे बाबांनी आपल्याला परमेश्वर कुठे दाखवला. ही भगवद्गीताची बैठक आहे, तुम्ही इथे परमेश्वराच्या रूपात बसल्या, या ठिकाणी प्रणाम होते, भगवंताचा प्रणाम होते, आपण एक दुसऱ्याला नमस्कार करतो. प्रत्येक जीव आत्म्यामध्ये बाबांनी परमेश्वर दाखवला. म्हणजे बाबांनी आपल्याला परमेश्वराचं स्थान महानतगी बाबा जिंदगींनी दिलं. आणि आपण काय करतो, आपल्याला काय करायचं आहे याच्याकडे फक्त लक्ष देणं आहे. तर लक्ष आपण कसं देऊ शकतो, त्या परमेश्वराला योग मागा की बाबा तुम्ही दिलेले तत्वशब्द नियमाच्या अतिरिक्त माझ्याकडून दुसरं काही घडलं नाही पाहिजे.
तुमचे परमेश्वरी कार्य माझ्याकडून घडलं पाहिजे, माझं परपंच साधलं पाहिजे आणि तो परमेश्वर योग देतो. पहा एक अनुभव जे आता पडोळेताईंनी सांगितलं त्यांच्या मुलाचं, आज माझी मुलगी आली आहे तिच्यावरच अनुभव घडलं होतं. बेळगावला मासिक नव्य हवन कार्य रागोर्तेजीकडे होते आणि मी त्या बैठकीमध्ये एकदम बैठक शेवटच्या टप्प्यावर आली, बहुतेक आभार वगैरे सुरू असेल, माझी मुलगी बाथरूमला गेली आणि बाथरूमला गेल्यानंतर त्या ठिकाणी भरपूर आता सेवक सेविका बाथरूमला जात असेल तर त्या ठिकाणी पाणी साचलं होतं आणि तिथं तिचा पाय घसरला ती पडल्यानंतर तिची अवस्था अशी झाली की तिला कुठं लागलं का लागलं आम्हाला नाही माहित, पण तिने आपले दोनही डोळे असे वटारले होते तर तिची ती अवस्था पाहून होत नव्हती. तिचे शरीर असं बिलकुल लाकडाच्या काडीसारखा झालता आणि बोलतही नव्हती, श्वास घेतही नव्हती. आणि त्यावेळेस माझ्या पत्नीला कोणतरी आवाज दिला की बा तुमची मुलगी पडली. आणि जेव्हा त्या मुलीला आम्ही पाहिलं तर अशी अवस्था झाली होती की ती आहे की नाही. त्या मुलीला ही चितच बसली आहे माझी मुलगी. या मुलीला घेऊन आम्ही ज्या ठिकाणी हवन कार्य पार पडलं त्या ठिकाणी बसलो, तिथं रक्षा लावली, तिथली हवनाची रक्षा लावली, भगवंताला विनंती केली की बाबा आमच्याकडून कुठे ना कुठे चूक झाली असावी आणि ती आमच्या लक्षात येत नाही, त्या चुकीची परमेश्वरा तुम्हाला माफी मागतो. तिची जे प्रकृती आहे जशी हसत खेळत ते परमेश्वरी कार्यात आली तसं तिला टणटणीत करा. भगवत कार्यात असं होऊ शकते का? नाही होऊ शकत. आणि तिला टणटणीत करा असं भगवंताला योग मागितलं, तिची क्रिया केली. म्हणतात तुम्ही डॉक्टरी उपचारही करा, पण पहा दिवस असा सापडला की रविवार 5 वाजताची वेळ होती आणि सर्व दवाखाने बंद. मी मोठ्या गाडीमध्ये टाकलं तिला बेळगाववरून आणि इथं पारडीत आणलं तर भरपूर दवाखाने बंद मिळाले. अखेर हताश झालो, तिला घरी नेलं, पुन्हा पाटापाशी बसलो, भगवंताला विनंती केली की बाबा आम्ही तुमच्या कार्यात होतो आणि हे असं प्रकरण का बरं घडलं. आणि भगवान बाबा हनुमानजीच्या नावाचं तीर्थ बनवलं, तिच्या तोंडात टाकलं. आता मला सांगा की माझे मन किती दुखत असेल. माझी पत्नी भगवत कार्यात, माझी मुलगी भगवत कार्यात, मी भगवत कार्यात आणि माझ्या मुलीवर वेगळं प्रसंग आला. हालाकी 1 रुपयाची औषध करणं नाही पडली, पण ते 1 तासामध्ये जे धावपळ झाली आमच्या मागं, तर मुलीचं कसं होईल, काय होईल, सेवक वर्ग काय विचार करेल, आपण भगवत कार्यात, आपण कोणती चूक नाही केली, म्हणजे मनातल्या मनामध्ये कितीतरी विचार मनातल्या मनात आले. आणि भगवंत तू आहे तरी कुठं, आम्ही तुमच्या कार्यात आहोत, तू आहे तरी कुठं, का बरं असा प्रसंग. पण आपण कधी कधी एकाच बाजूने विचार करतो की बा मुलीवर प्रसंग आला, दुःख आलं, तिला लागलं, पडलं आपण, आणि भगवंत कुठं गेला. आपण हे झाली एक बाजू. पण मी शांत झालो, प्रसंग आलाच असता पण तो प्रसंग येणारच असेल असं मी विचार केला आणि मी भगवत कार्यात होतो, माझी मुलगी भगवत कार्यात होती, माझी पत्नी बडार मी केला. जर मी भगवत कार्यात नसते तर आज माझी मुलगी माझ्या हातात राहिली नसती. मग मी भगवंताचा धन्यवाद मानलं की श्री वाराणसी तुमचे कोटी कोटी धन्यवाद की आज माझी मुलगी माझ्या सोबत आहे, कारण की मी तुमच्या कार्यात होतो. येणारे जे दुःख आहे ते तुम्ही टाळले. म्हणून पहा भगवंत या चर्चा बैठकीमध्ये जर आपण कितीही वेळ दिला तर भगवंत आपल्या उरावर म्हणजे आपल्या अंगावर काही ठेवत नाही. याचा फायदा कुठे ना कारण समजा नको. हीच भगवत गुणाची चर्चा बैठक आहे जिथे अमृत भेटते. आताच काकाजी आमचे रारोकर काकाजी सांगितलं 6 ते 12 तारखेपर्यंत कोजागिरी होती आणि कोजत होता, पण कशाच्या आपल्याला अमृत मिळाला. पहिल्या दिवशी ज्या दिवशी आपण जन्माला आलो
आणि ज्या दिवशी मार्गात आलो, मार्गदर्शकांनी बाबाच्या शिकवणीनुसार आपल्याला मार्गदर्शन केलं आणि बाबांनी दिलेल्या तत्वशब्द नियमाने वागण्यानुसार आपल्याला सांगितलं, तो खरा अमृत. जर बाबाचे तत्वशब्द नियम जर आपण आपल्या अंगीकरण जर नाही सांगता येत नाही, म्हणून जर अमृत प्यायचे असेल तर चर्चा बैठकीत जा. अमृतासारखं राहायचे असेल, चांगल्या जीवनात आलेले अनुभव या माहितीवर सांगा किंवा इथून जे सांगता आणि त्यानुसार वागणूक करा. हेच खरं अमृत आहे. एवढंच बोलतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो. सर्व